समृद्ध गाव आणि संपन्न गावकरी या संकल्पनेतून गेल्या 3 वर्षांपासून ग्रामविकास खात्यानं इको विलेजची योजना राबवायला सुरुवात केली। पण यंदा भीषण दुष्काळ पडला। मात्र तरीही इको विलेजच्या शिस्तीमुळे गावं हिरवी राहिली। तिथले गावकरी दुष्काळाचा निर्धारानं सामना करतायत। दुष्काळातल्या अशाच काही हिरव्या गावांना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या बरोबर आपण भेट देणार आहोत। तिथल्या परिस्थितीची पाहणी करणार आहोत। सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्याला दुष्काळाचा वेढा पडलाय। तासगावच्या माळरानावर वसलेलं हातनूर तसं कायम दुष्काळी पट्ट्यातलं गाव। उन्हाळ्यात पाण्याची वणवण आणि जनावरांची दैना नेहमीचीच। पण गेल्या 2 वर्षांपासून इको विलेज योजना राबवल्यामुळे हातनूरचा आज कायापालट झालाय। गावकऱ्यांनी लावलेली 30,000 झाडं ग्रामपंचायतीनं मोठ्या कष्टानं जगवली। त्यामुळे यंदा भीषण दुष्काळातही हातनूर हिरवं राहिलंय। 5,000 लोकसंख्या असलेल्या हातनूरमध्ये सांडपाणी मोठ्या प्रमाणात वाहून जायचं। पण आज 50,000 लिटर सांडपाण्याचा पुनर्वापर करून झाडं जगवली जात आहेत। त्या जुन्या पाईपलाईनच्या माध्यमातून ते पाणी ठिबक सिंचनातून त्या झाडांना जातं आणि जे दूरवरची झाडं आहेत त्यांना या ठिकाणी गावानं आत्तापर्यंत जी बक्षिसं मिळवलीत त्या माध्यमातून संत गाडगेबाबा अभयारमधून आम्ही एक पाण्याचा छोटा टँकर विकत घेतला आहे। ते त्या ठिकाणी मोटरच्या माध्यमातून भरलेला असतो आणि तो जाऊन प्रत्येक ठिकाणी झाडांना पाणी घालतो। दुष्काळाचा विचार करून ग्रामपंचायतीनं गावाच्या आजूबाजूला तब्बल 384 शेततळी खोदली। हातनूरमध्ये आज राज्यातली सर्वाधिक शेततळी आहेत, पण ही शेततळी आज कोरडी पडली आहेत। शेततळ्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण ही जर साठवण पाण्याची जर झाली तर तो शेतकरी किमान 4-6 महिने आणि प्लास्टिकचं आच्छादन केलं तर जवळपास 9-10 महिन्यापर्यंत ते पाणी तो पुरवू शकतो। आणि म्हणून या गावातल्या शेतकऱ्यांनी पावसाशिवाय दुसरा सोर्स पाण्याचा नसल्यामुळं 384 शेततळी केली। हे शेततळे जे आपण बघतोय त्यात या शेतकऱ्यांनी 2 वर्षापूर्वी हे शेततळे उभं केलं, पण प्लास्टिकचं आच्छादन करण्यासाठी आर्थिक कुवत नाही म्हणून त्याने ते केलं नाही। दुष्काळाची तीव्रताच इतकी आहे की इको विलेज योजनेतून 100% लाभ मिळवणाऱ्या गावांमध्ये सुद्धा फळबागा करपलेल्या आहेत। आपण पाहतो आहोत की ही द्राक्षाची बाग, ही बाग अर्धी हिरवी आहे आणि अर्धी अशा पद्धतीनं जळालेली आहे। दीड एकर आपली पहिली बाग होती, त्यातली मागल्या वर्षी अर्धा एकर काढून तिची रुष्टाक लावून त्याच्यावर कलमीकरण केलं सोनाकाचे आणि त्याला आता ठिबकनं पाणी देतोय। पण ते बी टँकरनं आणून साठवायला लागते त्याला खड्ड्यात, तिथून परत ते उचलून बागाला द्यायला लागते। गावातली भूजल पातळी वाढावी, शेततळ्यांमधलं पाणी दीर्घकाळ राहावं यासाठी कायमस्वरूपी योजना करण्याची हातनूर ग्रामपंचायतीची योजना आहे। पाण्याचा पुनर्वापर या गावात केला आणि पाणी वाया जाणार नाही हे तुम्ही केल्यामुळे तुमची आता दुष्काळात देखील झाडं जगलेली आहेत, टिकलेली आहेत, वाचलेली आहेत। हातनूरमध्ये साधारणतः 1400 जनावरं आहेत आणि त्या 1400 जनावरांना हातनूरच्या या एकमेव चारा छावणीमध्ये आणण्यात आलाय। इथं त्यांचे पालक सुद्धा आलेले आहेत। या चारा छावणीमध्ये या जनावरांसाठी साधारणतः दिवसाला 60,000 लिटर पाणी दिलं जातं। 2दा टँकर येतो आणि टँकर आल्यावर अशी लगबग उडते। गेल्या जानेवारी महिन्यापासून सुरू असलेली ही हातनूरची छावणी राज्यातल्या मोठ्या छावणींपैकी एक आहे। इथं ग्रामपंचायतीनं स्वखर्चानं अधिक चाऱ्याची सोय केली आहे। आमची 11 जनावरं आहेत। सर्वसाधारण आम्ही 24 तास इथे देखभाल करतो छावणीमध्ये। सर्वसाधारण वैरण पाणी व्यवस्थित आम्हाला मिळते
आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं फक्त 4-2 दिवसाला जरा मागं पुढे पेंड मिळते एवढंच. दुष्काळाशी 2 हात करायला सर्व गाव एकत्र आले. इको व्हिलेज योजनेचे निकष पूर्ण करतानाच गाव समृद्ध होतं आणि गावकरी कुठल्याही आपत्तीशी लढण्यासाठी सज्ज होतात हे हातनूरच्या यशानं सिद्ध झालंय. आजूबाजूला दुष्काळ असताना सुद्धा माळरानावर वसलेल्या हातनूरला दुष्काळाची फारशी झळ पोहोचली नाही. आता आपण डोंगर पायथ्यावरच्या गोसाव्याच्या वाडीत आलोय. इथं पाण्याची तीव्र टंचाई आहे, पण गावकऱ्यांनी मोठ्या मुश्किलीनं झाडं जगवली. एवढंच नाही तर गावातलं स्थलांतर सुद्धा रोखलं. सातारच्या औंध संस्थानापासून केवळ 4 किलोमीटर अंतरावर डोंगर पायथ्याला वसलेली ही 71 घरांची गोसाव्याची वाडी. गाव तसं बेताचंच. ना उत्पन्नाची फारशी साधनं, ना गावकऱ्यांकडे पुरेशी जमीन. पाण्याची टंचाई तर 5वीलाच पोचलेली. पण ग्रामसभेचा ठराव करून गावकऱ्यांनी यंदा दुष्काळाशी सामना करण्याचा निर्धार केलाय. हिवरे बाजार सारख्या ठिकाणी सहली करून त्या ठिकाणी काय काय पालट झालेलं आहे हे लोकांच्या ज्यावेळेला निदर्शनास आलं त्यावेळेला लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. जेमतेम 498 इतकी लोकसंख्या असलेलं हे गाव, पण या गावातल्या प्रत्येक कुटुंबानं दुष्काळाशी सामना करायचा, दुष्काळाशी निपटायचं आणि मग कसं निपटायचं याबाबत विचार केला आणि प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं दुष्काळाशी सामना करण्यासाठी योजना आखली. गावात टँकरनं मोजून पाणी दिलं जातं, पण तरीही गावकऱ्यांनी जिद्दीनं झाडं जगवत आपली वाडी हिरवी ठेवली. घरोघरी झाडं जगवण्याची धडपड दिसतीये. पाणी जरा काटाकूट करून वापरायला सुरुवात केली. आंघोळीचं पाणी समजा, सांडपाणी समजा किंवा भांड्याचं पाणी समजा, हे जे पाणी जे वाया जात होतं हे आम्ही सगळं राखून हे झाडं जगवली. आम्ही झाडाच्या बुडक्याला आंघोळी केली. रोज सकाळचं आपलं बादलीवर घ्यायचे, त्या झाडापाशी बसायचं, आंघोळ करायचे आणि कपडे घालायचे. पडीक जमिनीची सुधारणा, निर्मल ग्राम, इको व्हिलेज सारख्या योजना राबवून गोसाव्याच्या वाडीनं राष्ट्रपतीचं पारितोषिक पटकावलंय. त्यामुळे आता वाडीत पाणलोट विकासाचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय झाला. या गावात जलसंधारणाचा एक मोठा कार्यक्रम पाणलोट क्षेत्र विकासाचा सुरू झालेला आहे. त्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात गावानं भाग घेतलेला आहे. खरं तर गोसाव्याच्या वाडीतून दर उन्हाळ्यात माणसांचं शहराकडे स्थलांतर होतं, पण यंदा एकही माणूस वाडी सोडून गेलेला नाही. उलट आता सरकारी योजनांमुळे आपलं गाव समृद्ध होतंय असा विश्वास गावकऱ्यांना वाटतो. आता जे काम चालू केलं हे जर काम सक्सेसफुल झालं तर भावी आयुष्यात खरंच साहेब आमचं चांगल्यापैकी आम्ही जगू शकू असं आम्हाला वाटतंय आणि आम्हाला देतील काम असं सुद्धा वाटतंय आम्हाला. सरकारच्या प्रत्येक ग्रामसुधार योजनेचा लाभ घ्यायचाच या ईर्षेनं गावकरी एकत्र आले. घटनेनं दिलेले ग्रामसभेचे अधिकार वापरून सरकारी यंत्रणा कामाला लावली. त्यामुळं आज गोसाव्याच्या वाडीला नवी ओळख मिळाली. आता आपण आलो आहोत औरंगाबाद MIDC लगतच्या पाटोदा गावात. या गावात औरंगाबाद शहरातून नाला वाहत येतो. या नाल्यातल्या पाण्यावर या गावानं मोठ्या कल्पकतेनं शेती फुलवली आहे. औरंगाबाद शहराजवळच्या वाळुंज MIDCला लागून असलेलं हे पाटोदा गाव. औरंगाबाद जवळचं स्वच्छ सुंदर हिरवं गाव अशी आज पाटोद्याची ओळख बनली. खरं तर पाटोद्याला वाळुंज MIDCतून मुबलक पाणी मिळतं. पाण्यामुळं गावात सुबत्ता आली. पण हे पाणी उद्या हिरावून घेतलं गेलं तर पाण्यासाठी वणवण नको या विचारानं गावकरी एकत्र आले. त्यांनी पाण्याचा कार्यक्षम वापर करून पाटोदा संपन्न करण्याचा निर्धार केला.
आपल्या गावात म्हणजे भरपूर पाणी मिळालं, या MIDCमुळे पाणी भरपूर मिळतं म्हणलं. आणि औरंगाबादचं सांडपाणी येते, त्याच्यावर आपलं सगळं गाव समृद्ध झालेलं आहे. तुम्ही या पाण्याचा नीट वापर करा, फक्त एवढं सांगतो मी. गावात सर्वत्र झाडांची लागवड केली गेली, तसंच प्रत्येक घरातल्या नळाला वॉटर मीटर बसवण्यात आलं. एवढंच नाही तर गावाबाहेरून वाहत जाणाऱ्या नाल्यातलं पाणी उपसून शेती पुरवण्यात आली. अगदी ऊस सुद्धा लावला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात इथं मोटारी बसवलेल्या आहेत. मग हा विजेचा खर्च, त्यानंतर या मोटारींची देखभाल ही वैयक्तिक स्तरावर केली जाते की ग्रामपंचायतीनं हे इथं लक्ष घातलेलं नाही? ग्रामपंचायतीने फक्त पुढाकार घेऊन यांना समजा पाईपलाईनला लोन करून देणं बँकेकडून, किंवा कोणी पाईपलाईन होऊ देत नसेल तर तिथे पुढाकार घेऊन पाईपलाईन करून देणं. तिथे समंजसपणा, तंटामुक्तीमार्फत अशा लोकांमार्फत हे शेतीपर्यंत पाणी पोहोचल. वास्तविक हा जो तो खर्च ज्याचा त्यांनाच उचललेला आहे आणि त्यांना फायदा पण झालेला आहे खूप. आता एकरी त्यांचं उत्पन्नाचं ॲव्हरेज पण वाढलेलं आहे. पण शेवटी पंचायत आणि मध्यस्थी केली म्हणूनच ह्या गोष्टी शक्य झाल्या. कारण तहसीलचे परमिशन असेल, इथे थडीला मोटरी बसून द्यायचं परमिशन असेल, हे पंचायतनं पुढाकार घेऊन गेल्यामुळे गावाचा विकास झालेला आहे. पाटोद्यातल्या या पाण्याच्या पुनर्वापराच्या योजनेचं आता सरकार दरबारी सुद्धा कौतुक होत आहे. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आजपर्यंत सांडपाण्याचा वापर करू नये अशी मानसिकता होती, पण इथं नुसत्या झाडांच्यासाठीच नाही तर इथल्या शेतीसाठी देखील हे सांडपाणी वापरण्याचा प्रयत्न या गावानं केला आहे आणि आपली शेती फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं या गावानं शास्त्रीयदृष्ट्या हे सांडपाणी जरी असलं तरी त्याचा वापर कसा करायचा ह्याचा विचार अतिशय उत्तमपणानं केलेला आहे. म्हणून पाटोदेकरांना मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत. आज महाराष्ट्राची गरज आहे की अतिरिक्त किंवा जे सांडपाणी आहे ते पुन्हा रिसायकल करून वापरायची. खरं म्हणजे पाटोदा गावकऱ्यांना आपण रिसायकलिंगचा प्लांट जर दिला तर हे पाणी कदाचित ते घरातल्या उपयोगासाठी देखील वापरतील आणि पिण्यासाठीही पाणी, सांडपाण्याचं रिसायकलिंग जर व्यवस्थित झालं तर अगदी पिण्यासाठी जगात पाणी वापरलं जातं. पाण्याचा कार्यक्षम वापरच गावाला विकसित करू शकतो हे वास्तव गावाला पटलंय. त्यामुळं आता सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची मोठी योजना पाटोदा ग्रामपंचायतीनं तयार केली आहे. माळ रानाचा लांबच लांब पट्टा असलेल्या पारनेर तालुक्यात सध्या भीषण दुष्काळ पडलाय. पण आदर्श ग्रामपंचायतीच्या सर्व योजना आधीच राबवणाऱ्या कळस गावात मात्र आजूबाजूला दुष्काळ पडलाय हे जाणवतच नाही. पाणी पुरवठ्याची योजना चांगल्या पद्धतीनं राबवल्यामुळं कळस गाव आज हंडामुक्त झालंय. अहमदनगर जिल्ह्यातला पारनेर तालुका तसा माळरानानं वेढलेला. उजाड माळरानावर मध्येच एखाद दुसरं खेडं लागतं. यंदा दुष्काळात तर इथली खेडी उजाड झाली आहे. पण अपवाद मात्र कळस गावाचा. ग्रामविकास विभागाची इको व्हिलेज योजना राबवल्यानं माळरानावरचं कळस आज समृद्ध झालंय. बघावं तिकडं हिरवी झाडं. ग्रामपंचायतीनं 6,500 झाडांची लागवड केली आहे. रस्त्याच्या कडेनं पाईपलाईन टाकून झाडांना पाणी दिलं जातं. त्यामुळे भीषण दुष्काळातही 90% झाडं तग धरून आहेत. घराच्या मागं शोष खड्डे खोदून सांडपाण्याचा पुनर्वापर केला जातो. त्यातून झाडं जगवण्याचा आटोकाट प्रयत्न होतोय. जेमतेम 2200 लोकसंख्या असलेलं हे कळस गाव इको व्हिलेज योजनेमुळं या गावाची ओळख समृद्ध गाव आणि संपन्न गावकरी अशी झालेली आहे. पण यंदा भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे ही बारव पूर्णपणे आटली आहे. म्हणूनच आता टँकर्स आणि बोअरवेलच्या माध्यमातून बारवमध्ये पाणी ओतलं जातं आणि त्यानंतर या वरच्या टाकीवर हे पाणी चढवलं जातं, जेणेकरून घरोघरी हे पाणी पोहोचतं होईल. यामुळं हे गाव हंडामुक्त झालंय. पाण्याचं मोल ओळखून ग्रामपंचायतीनं पाणी पुरवठ्याचं काम महिला बचत गटाला दिलंय. त्यामुळे घरोघरी आवश्यक तेवढंच पण नियमित पाणी मिळतं. आम्हाला 2 दिवसातून एकदा पाणी येतं संध्याकाळी. मग आम्ही ते पिण्याचं पाणी भरून ठेवतो, बाहेर डबडी भरून ठेवतो, डबे बिबे कॅन्ड, आणि ते पाणी आम्ही धुण्या भांड्याला वापरतो.
पाण्याचं मोल आणि वनराईचं महत्त्व गावाला कळलंय. त्यामुळे गावात आलेल्या प्रत्येक पाहुण्याकडून किमान एक झाड लावून घेण्याचा दंडकच कळसनं पाडून घेतलाय. म्हणूनच अशा अभिनव प्रयोगांची दखल ग्रामविकास मंत्र्यांनाही घ्यावी लागली. प्रत्येक वर्षाला आम्ही त्या प्रमाणात म्हणजे दुप्पट नंतर तिप्पट असं करून 8,440 पण आज टँकरने पाणी येतं आणि त्यातलं पाणी वाचवून तुम्ही झाडांना देतात आणि प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनानं पाणी दिलं. प्रत्येक झाडाला पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे. 200 300 फुटावर कनेक्शन देऊन त्याला पाईप छोटंसं जोडायचं. ते झाड जेणेकरून या उन्हाळ्यात जगलंच पाहिजे. इको विलेज योजनेमुळे कळसचा विकास झपाट्यानं झाला. लोकांना प्रशिक्षण मिळालं. साहजिकच दुष्काळाशी लढण्याची तयारी गावकऱ्यांनी आधीच केली. खरंच माळरानावरच्या हिरव्या कळसकडे बघितल्यावर इथं दुष्काळ हरला असंच वाटतं. जवळजवळ 30,000 वृक्षारोपण जे आहेत हे आम्ही वाढवले, जगवले आणि गावाला याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. ही संपूर्ण 8,440 झाडं पूर्ण अवस्थेत अतिशय चांगल्या पद्धतीने जिवंत आहे. पाणी नसल्यावर किंवा झाडं नसल्यावर काय हाल होते माणसाचे तर आपल्याला अभियानातूनच आम्ही अगोदर शिकलो. त्यामुळे आम्ही अगोदर या कामाला लागलो होतो. असा पाऊस भरपूर आला पाहिजे म्हणजे आम्हाला थोडंसं समाधान वाटतं. भरपूर म्हणजे अगदी भरपूर या 2 वर्षाचा दुष्काळ निभवून जावा अशा पद्धतीचा पाऊस यावा.